काल नगर परिषदेच्या माध्यमातून महत्त्वाचं असं मतदान पार पडत असताना त्या ठिकाणी बूथवरती येऊन खुद्द स्वतः विकास गोगावले त्यांच्या काही सहकाऱ्यांच्या सहित तिकडे उपस्थित राहत असताना त्या ठिकाणी आमचे असणारे सहकारी प्रदेशचे युवक उपाध्यक्ष सुशांत जाबरे त्याच्यावरती मारहाण करण्याच्या दृष्टिकोनातून ते तिथे उपस्थित राहिलेले होते। त्यांच्या समवेत सुशांत बरोबर असणाऱ्या अन्य सहकाऱ्यांच्या बाबतीत सुद्धा ते अशाच पद्धतीनं काही करू पाहण्याच्या दृष्टीने तिकडे उपस्थित होते। आपल्याकडे कालची घटना जी काही सविस्तर माहिती आहे ती कालच प्राप्त झालेली आहे, पण अशा परिस्थितीमध्ये कुठल्या तरी हेतूनच त्या ठिकाणी ते आलेले आहेत असं अतिशय जबाबदारीने मी त्या ठिकाणी उल्लेख करते आहे की ते त्या मानसिकतेनेच त्या ठिकाणी उपस्थित होते। म्हणजे कुठेतरी सगळ्यांमध्ये एक संभ्रम निर्माण करायचं आणि जणू काही या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्यावरच काही अन्याय होतोय हे भासवण्याचा प्रयत्न विकास गोगावले त्या ठिकाणी करत होते। म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा हेच त्या ठिकाणी म्हटलं पाहिजे की ज्यांनी कायमच या गुन्हेगारीच्याच पार्श्वभूमीवरती महाडमध्ये अशा प्रकारचे दहशतीचं वातावरण ते करत आलेले आहेत आणि असं काही वेगळं चित्र भासवलेलं आहे की ते त्या ठिकाणी विक्टिम आहेत। म्हणजे निषेध नक्की नेमका कोणी कोणाचा करावा हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे। बघा, आता या सगळ्या भूमिकेकडे बघत असताना वास्तविक दृष्ट्या तिथे ती व्यक्ती तिथे हजर सुद्धा नव्हती आणि अशा प्रकारचं चुकीचं त्यांनी गुन्हे दाखल करण्याच्या मानसिकतेमध्ये त्यांच्या म्हणजे ह्या लोकांवर सुद्धा गुन्हा दाखल केलेला आहे। मला असं वाटतं पोलीस प्रशासनाकडे सर्व प्रकारचे सीसीटीव्ही फुटेजेस पासून सगळ्या ज्या काही आवश्यक गोष्टी आहेत त्या आम्ही उपलब्ध करून दिलेल्या आहेत, त्यांच्याकडे आहेत। त्याच्यामुळे ह्या गोष्टींचा तपास मला असं वाटतं राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब जे गृहमंत्री सुद्धा आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की ह्याची सखोल चौकशी आपल्या माध्यमातून केली गेली पाहिजे।